नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण TCS पॅटर्ननुसार काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा। मित्रांनो, यातला पहिला प्रश्न आहे, पोषण भी और पढ़ना भी ही योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली? महिला व बाल विकास मंत्रालयाने सुरू केली पोषण भी और पढ़ना भी। पुढचा प्रश्न, 1857च्या उठावादरम्यान भारताचा बादशाह कोण होता? दुसरा बहादूर शाह जफर हा होता। पुढचा प्रश्न, माझी जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिले? वि.दा. सावरकर यांनी माझी जन्मठेप हे पुस्तक लिहिले। पुढचा प्रश्न, भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या? राजकुमारी अमृत कौर हे भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री होत्या। पुढचा प्रश्न, काळी मृदा कशी तयार होते? ज्वालामुखी मधून काळी मृदा ही तयार होते। पुढचा प्रश्न, सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष कोण? महात्मा फुले। पुढचा प्रश्न, कथा माझ्या जन्माची हे आत्मचरित्र कोणाचे आहे? नामदेव भटकर यांचे आहे। पुढचा प्रश्न, स्वामी ही कादंबरी कोणाची आहे? रणजित देसाई यांची ही कादंबरी आहे। पुढचा प्रश्न, रायगडला जेव्हा जाग येते हे नाटक कोणी लिहिले? वसंत कानेटकर यांनी रायगडला जेव्हा जाग येते हे नाटक लिहिले। पुढचा प्रश्न, केरळा मुस्लिम लीगच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? चुदू पोक्कोडन ह्या होत्या। पुढचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील पुरुष साक्षर दर किती आहे? 82.14% आहे। पुढचा प्रश्न, कलम 365 कशाशी संबंधित आहे? राष्ट्रपती राजवट याच्याशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न, भारत सरकारचे आदिवासी कल्याण मंत्रालय कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले? 1999 साली स्थापन करण्यात आले। पुढचा प्रश्न, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे हे कोणत्या भागात येते? भाग 4A मध्ये येते। पुढचा प्रश्न, मुख्यमंत्री वनसंपदा योजना कोणत्या राज्याची आहे? छत्तीसगड या राज्याची आहे। पुढचा प्रश्न, स्वातंत्र्यपूर्व भारतात मंत्रिपद भूषवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण? विजयालक्ष्मी पंडित हे पहिल्या भारतीय महिला होत्या ज्यांनी स्वातंत्र्यपूर्व भारतात मंत्रिपद भूषवला। पुढचा प्रश्न, कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात? व्हिटॅमिन डी मुळे हाडे ठिसूळ होतात। पुढचा प्रश्न, फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? अण्णाभाऊ साठे। पुढचा प्रश्न, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी करण्यात आली? 31 डिसेंबर 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यात आली। पुढचा प्रश्न, पहिला लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला देण्यात आला? एस.एम. जोशी यांना देण्यात आला आणि 2023 मध्ये नरेंद्र मोदी यांना देण्यात आला। पुढचा प्रश्न, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? ताराबाई शिंदे यांनी लिहिला। पुढचा प्रश्न, पाण्याचा उत्कलनांक किती म्हणजे बॉइलिंग पॉइंट ऑफ द वॉटर किती आहे? 100 डिग्री सेल्सिअस। पुढचा प्रश्न, 1901 ते 2022 पर्यंत वेदर रिपोर्टनुसार 2022 हे भारतातील कितवे उष्ण वर्ष आहे? 5वे। पुढचा प्रश्न, सागर प्रांत तळमळला हे गीत कोणाचे आहे? वि.दा. सावरकर यांचे आहे। पुढचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील शहरी लोकसंख्या किती टक्के होती? 31.16% होती। पुढचा प्रश्न, कुमाई हिमालय कोणत्या दोन नदीचा भाग म्हणून ओळखला जातो? सतलज आणि काली नदीचा भाग म्हणून ओळखला जातो कुमाई हिमालय। पुढचा प्रश्न, हिंदू ही कादंबरी कोणाची आहे? भालचंद्र नेमाडे यांची आहे। पुढचा प्रश्न, शतपत्रे कोणी लिहिली? गोपाळ हरी देशमुख यांनी शतपत्रे लिहिली आणि गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून सुद्धा ओळखले जाते। बरोबेरी हा आजार कशाच्या अभावामुळे होतो? व्हिटॅमिन डी च्या अभावामुळे होतो। पुढचा प्रश्न, होम रूल हा शब्द कोणत्या देशातून स्वीकारला गेला आहे? आयर्लंड या देशातून स्वीकारला गेला आहे। द MS धोनी वे लीडरशिप मास्टर क्लास फ्रॉम द मास्टर ऑफ द क्राफ्ट पुस्तकाचे लेखक कोण आहेत? रजत नांगर हे आहे। भारतरत्न पुरस्कार कोणत्या कलमानुसार देण्यात येतो? कलम 18 नुसार भारतरत्न पुरस्कार देण्यात येतो।
धन्यवाद मित्रांनो. माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.